माझे नाव आनंदा शंकर ढगे, राहणार वजीरगावकर. मी येथील रहिवासी आहे. आम्ही सर्व वजीरगाव येथील आहोत. आमच्या गावातील तरुण, मराठा तरुण हनुमंत बालाजीराव ढगे यांनी काल 4 वाजता कापशी हातनी तालुका लोहा या शिवारामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे. ती आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्या आहे. कारण घटना घडण्याचं मूळ कारण हेच आहे, ज्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो होतो दादांसोबत, दादांनी जेव्हा उपोषण केलं तेव्हाही 7 दिवस आमरण उपोषण केलं. नंतरच्या वेळेस आम्ही मुंबईला गेलो, आमच्या तो सोबत होता आणि GR काढल्यानंतर शासनाने कुणबी नोंदीच्या आधारे सर्वांना OBC मधून 50% आतलं मराठा आरक्षण OBC मधून भेटेल असा GR काढला. त्या GRच्या अनुषंगाने गुलाल उधळला. आम्ही गावाकडे आलो. त्यांनी मला वैयक्तिक स्वतः 2-3 वेळेस मला असं म्हटला की चल आपण जाऊ, मुधोळला जाऊ, आपण नायगावला जाऊ, नांदेडला जाऊ आणि आपल्या ढगे आडनावाच्या नोंदी शोधू. मी म्हटलं बा, मी परिस्थितीनं मी तसाच आणि त्यानंही तसाच, पण मी म्हटलं बा मी कामामध्ये दुसरीकडे आहे, लोकाकडे, तू बघ हनुमंत काय होईल. मग तो एक वेळेस नांदेडला आला, नंतर मुधोळला गेला, नंतर नायगावला गेला. तहसीलदार मॅडम सन्माननीय धम्मप्रिया गायकवाड यांना माहिती आहे, तो त्यांच्याकडे आला होता. हे सर्व झाल्याच्या नंतर या 15 दिवसामध्ये त्यांनी माझ्याकडे आला आणि म्हणला आता नोंद सापडत नाही, आता समोर काय करावे. मी म्हणलं सापडेल, थोडं थांब, चालू आहे प्रक्रिया. पण त्यांनी मला म्हणला आता मला TATचा फॉर्म भरायचा आहे आणि मी आता TATचा फॉर्म भरतो. मी म्हणलं बा भर, काय हरकत नाहीये. मग फॉर्म भरला. आता त्याला अडचण येऊ लागली या आरक्षणाची OBCतल्या, आणि अडचण दुसरी कुणबी नोंद नाही. आपल्या यासमोर बोलण्यासारखी अवस्था नाही. का तर नांदेड जिल्ह्यात सुपरिचित असणारा, जरांगे पाटलाच्या बरोबरीने एक संघर्ष योद्धा म्हणून परिचित असणारा, नायगाव तालुक्यातील वजीरगावचा लढाऊ कार्यकर्ता आज आपल्या सर्वांमध्ये नाही. ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 7 दिवस अमर उपोषण केले. या सर्व गोष्टी मधून त्यांना काहीही साध्य झालेलं नाही. हे नैराश्य त्याला सहन झालेलं नाही. या नैराश्याच्या पुढं सततची नापिकी सोबतच घरची हलाखीची परिस्थिती. घरी आता त्याच्या घरी कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून तोच होता. 23 वर्षाचा जरी असला तर त्याचे वडील आज लगभग 5 वर्षापूर्वी अटॅकमध्ये वारलेत. एक त्याचा छोटा भाऊ आहे. छोटा भाऊ आणि काही शिक्षणामध्येच आहे, लहान आहे. त्याच्यानंतर छोटी बहीण आहे. घरच्या एवढ्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्याने कुटुंबाला चालवणे, त्याच्यानंतर समाजासाठी म्हणून त्यानं स्वतःचा त्याग देणे, या सगळ्या गोष्टी कुठंतरी त्याच्या मनाला खोचत होत्या. या सर्व प्रकारामधून त्यांनी काल अचानकमध्ये जे निर्णय घेतला, समाजासाठी स्वतःचा बलिदान दिला. त्याचं बलिदान काही व्यर्थ जाणार नाही. आम्ही नांदेड जिल्ह्यामधून मराठा जेवढे संघर्ष योद्धे आहेत, मराठा समाजासाठी ज्यांनी स्वतःचं अमूल्य वेळ दिला, या सर्वांनी एकत्र येऊन त्याच्या आज गेलेल्या बलिदानाला सार्थ ठरविण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि यापुढे जोपर्यंत त्याच्या बलिदानाला शासनाने न्याय दिला नाही, तोपर्यंत आम्ही त्याची मौत होऊ देणार नाही. आणि शासनाला आव्हान करू, मराठा आणि कुणबी ही एकच आहे. कुणबीची नोंद नाही म्हणून एखाद्या नवयुवक तरुणाचा जर जीव जात असेल तर मग हे आरक्षण काय कामाचे आहे. त्यासाठी शासनाने हे निर्णय तात्काळ घ्यावा आणि मराठा आणि कुणबी ही एक असल्याचं तात्काळ अंमलबजावणी करावी. एवढेच बोलून मी थांबतो. माझं नाव चक्रधर बालाजी ढगे, मी राहणार वजीरगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. इथून रहिवासी असून माझा माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे. तरी माझा भाऊ
आता मला वडील वारून 4 वर्ष झाले. मग आता वडील काही संपूर्ण काय माझा भाऊच होता. भाऊ 23 वर्ष झाले होते भाऊला. 23 म्हणलं तरी आता भाऊचं डीएड कम्प्लीट झालं होतं. फक्त सीईटीचा फॉर्म भरला होता. आता जिथं सेंटर येईल तिथं परीक्षेला जायचं होतं फक्त. पण या परीक्षेच्या अगोदर आपल्याला काही समाजकार्य घडावं म्हणून भाऊ इकडे तिकडे मराठा आरक्षणासाठी ते कुणबी नोंदी हुडकायसाठी गेला. मग आमच्या वजीर गावात ढगे नावाची एकही कुणबी नोंद नसल्यामुळं परीक्षेला तर आता भाऊला बसायचं. मग आपल्याला फायदा मिळावा ह्याकरिता भाऊने इकडं तिकडं धडपड सुरू केली. धडपड सुरू केल्यावर सुद्धा मधले काही माणसं काही पैसे मागणे आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं 3,000 रुपये मागले एक अधिकाऱ्याने. आणतो तुझी कुणबी नोंद शोधून देणार, 3,000 दे. पण ते 3,000 दिल्यावर सुद्धा नंतर वारंवार भाऊला नंतर बोलून घेतलं. आज वारंवार पैसे वारंवार पैसे त्यांना म्हणजे तेवढे आम्ही गोरगरीब मराठा गोरगरीब आहात. पण श्रीमंत असलं तर टेन्शन राहत नव्हतं तेवढं. पण गरीब पैसे नसल्यामुळे भाऊ आमचा डीएड संपूर्ण स्वतःच्या दमावर संपूर्ण हे करून डीएड कम्प्लीट झालं. सीईटीचा भरलाच होता फॉर्म. तर तेवढ्यामध्ये आता अशक्य ठरला भाऊ. कारण समाजाला आता ते समजूनच आलं की ते भाऊनं जास्त म्हणलं तर दोन महिने सारखं हिंडला इकडे तिकडे हिंडला. पण समाजाला आता भाऊला कळून चुकलं की आता हे आरक्षण भेटलं पण काही काम आहे नाही. आपल्या अनर्थ टळला असता. पण हे कुणबी नोंदी घटले असले तर अनर्थ टळला असता. कुणबी नोंद घटल्या नसल्यामुळे अनर्थ तसंच झालं. त्याच्यामुळं भाऊ जड अंतकरणाने भाऊ श्रद्धांजली भावांना. फक्त माझ्या भावाला हे न्याय मिळालाच पाहिजे. तुमची पुढची भूमिका काय राहील भावाला न्याय मिळण्यासाठी? आमची भूमिका आहे पुढची सरकारला फक्त एक विनंती आहे, आम्हाला न्याय मिळावा. फक्त आता इथून पुढे तरी किती जीव गमावशाल, किती जीव गमावताना या डोळ्याने पाहशाल. सरकारला एवढीच विनंती आहे की आता माझा भाऊच गेला पण अजून दुसरा कोणता माझा कोण्या गावातून कोण्या नांदेड जिल्ह्यातून दुसऱ्या कोण्या जिल्ह्यातून माझा भाऊ जाऊ नये. याकरिता पुढची भूमिका आमची अशी आहे की सरकारने ताबडतोब तात्काळ संपूर्ण तात्काळ याला जे समिती बसवली होती मराठा समाजाविषयी त्या समितीविषयी चर्चा करून तात्काळ संपूर्ण जे कुणबी जे प्रमाणपत्र आहे तरी ताबडतोब निर्णय घ्यावे. इथून पुढे तरी आता अनर्थ टळला पाहिजे.